लगा महबूब चांगल्याच हलग्या कडकडायला लागले ते र. आपल्या ईर्ष्यू बाळासाहेबांनी सुलतानला घेतलाय, चिरत मारून आलाय तो. यायला आपल्या नशिबी नाही लागा, तो असाच दावणीला कांड्या फोडत बस. आपली ताकद नाही आता, म्हणून मी काय तुला असंच सोडून देणार नाही रे. तुला शेवटपर्यंत मी संभळीन, काय काळजी करू नको. नाही ऐकणारला का? नाही ते काय रे ते अहो शेठ अण्णा जायती. कुणाबरोबर बोलायला लागले ते? अहो बैला बरंच बोलायला लागली ती. हो अण्णा. अरे काय चोर, बैलाबर काय बोलताय? आता आमच्या संग कुठं माणूस राहिलाय बोलाय, ह्याच्या संगच बोलायचं ना. होय होय, तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे. तो तर किती दिवस राहणार आहे? आता अजून किती वेळ सांभाळणार आहे? एक ना एक दिवस विकणारच की. त्याच्या विकणार नाही मी त्याला. तुम्हाला कोण म्हणलं रे? अहो ती सतीश भाऊला नोकरीसाठी पैसे भरत जायचे का नाही, मुंबईला भरत जायचे का नाही? आणि त्या दिवशी आम्ही आलो होतो तुमच्या घरात, पाऊस पडत होता म्हणून. राव कौलं सगळी कळत होती, जागोजागी भांडे सगळी ठेवली होती. घर आहे का शेततळ आहे तीच कळत नव्हतं. तेव्हा तुम्हीच म्हटलं होता घराची कौलं यावर्षी बदलायची आहे ती. झाली का पैसे जुळणी कौलं बदलायला? नाही झाली, कौलं बी बदलायची येते आणि नोकरीला बी पैसे भरायचे. पण म्हणून काय लागा महबूबला ऐकतो काय रे? मी नाही ऐकणार, आयुष्यभर त्याला सांभाळणार आहे. शेठ शंकरांना गेलं घेऊ. अरे गेलं तर जाऊ दे, त्यांच्या पोरानं आपल्याला काय सांगितलंय? बैल विकायचा आहे, गिराईक बघा. अरे बैल बघ कसला दिसतो या. चल फोटो काढूया आणि झाडून सगळ्या ग्रुपला टाकूया. बघ गिराईक पळत आलं पाहिजे. चल. एकीकडं पोराची नोकरी, एकीकडं घर आणि एकीकडं तू. नाईलाज आहे महबूब. शंकरांना हो बाळासाहेब, मला समजलं ती खरं आहे का? मेहबूबला काय लागलाय ती? होय बाळासाहेब. अहो शंकरांना, स्वतःच्या हिमतीवर आजपत्र तुम्ही मेहबूबला सांभाळलं आणि आता काय लागलाय? नाईलाज आहे बाळासाहेब. अहो शंकरांना, एवढं काय झालंय? अहो पोराला नोकरी लागते, त्याला पैसे भरायचे, घर दुरुस्त करायचे, एक नाही अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला काय सांगून उपयोग आहे बाळासाहेब? नाही शंकरांना, ते तुमचं काय का असं ना, पण मेहबूबला मी तसं ऐकून द्यायचो नाही. नाही नाही जमणार नाही बाळासाहेब. शंकरांना, माझं काय ऐकता का? माया सुलतान संघ तुमचा मेहबूब एक मैदान पळू द्या. असं कसं शक्य आहे राव? असं कसं म्हणताय शंकरांना? मेहबूबकडे जरा बघा. अहो त्याच्यात ती अजून मला रग दिसत्या. तुमचं महबूब मैदान मारणार म्हणजे मारणारच, आणि त्याने जर मैदान मारलं तर महबूब तुमच्या दावणीला असणार, पण आयुष्यभर मी त्या सांभाळ करणार. आणि नाही मारलं तर? नाही मारली तर या बाळासाहेब पाटला शब्द आहे, आयुष्यभर त्या सांभाळ करणार म्हणजे करणारच. बाळासाहेब असंच जर असेल तर न्या त्याला शर्यतीला.
तुमच्या महबूबनं शर्यत मारल्याचं हे जरा पैसे आणि तुमच्या सतीच्या नोकरी जो विषय आहे ती माझं मी बघतो त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. याला बाळासाहेब खरंच तुम्ही या गावचं सरकार आहे. तुम्हाला कणव आली रो, पण त्या सरकारला कवा कणव यायची. असू द्या, आता आपण वाटच बघायची. अहो त्यांनासनी मोठमोठ्यांनी सट्टा लावून घोडं पळवायला चालते ती. त्यांची शिकारीची हौस पुरी करायसाठी बंदुकीने एका जनावर मारायला चालतंय. ह्यानासनी खाय पियासाठी कोंबड बकरं कापलेलं चालते ती आणि आपल्याला शिकवते ती जनावराचा कायदा. अहो त्यांनासनी कुठे माहिती आहे बैल म्हणजे आपल्यासाठी नुसती जनावर नव्हती. अहो ही आपली जीव आहे. शर्यती चालू असल्यावर 10-20 घराच्या चुली पेटते त्या, 10-20 कुटुंब जगते ती. हे कधीच कोणाला दिसत नाही. गोमाता म्हणून आम्ही गायींना सांभाळायचं, त्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या वासरासनी जीव लावून लहानाचं मोठं करायचं. आणि इथं शर्यती बंद. मग आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? बैलास नेऊन खटकाच्या दावणीला बांधायचं. बरोबर आहे बाळासाहेब तुमचं. येतो. या चला रे पोरांनो.